खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र, त्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला आणि तो त्यांच्या सहकार्याला, म्हणजे ते तेव्हा मुख्यमंत्र्यांचे OSD होते मंगेश शिवटे, त्यांच्याकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची जबाबदारी होती. तर मंगेश शिवटेंना त्यांनी तो व्हिडिओ रात्री 1:30 वाजता फॉरवर्ड केला आणि फोन करून सांगितलं की हा व्हिडिओ बघ आणि त्यांना कॉन्टॅक्ट कर सूर्यवंशीला आणि पुढचं जे काय ते कसं शक्य होतं ते बघ. मंगेश तिकडे त्या पाड्यावर गेला दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी. त्यांनी तो गावकऱ्यांना भेटला, गावकऱ्यांनी सगळी स्टोरी सांगितली की ते आले होते आमच्याकडे आणि तिथून हा व्हिडिओ बनवलाय, असं सगळं झालं. त्यांनी सगळी परिस्थिती समजून घेतली आणि पूल प्रस्तावित होता सरकारकडे की तिथे ह्या नदीवर पूल असायला, त्या दमनगंगा म्हणतात त्यांना. तो खरं तर गुजरातला जोडतो, तो त्र्यंबक तालुक्याला जोडतो, तिथून तो जव्हार, मोखाडा, वाडा या सगळ्या जिल्ह्यांना म्हणजे तालुक्यांना जोडतो. पालघर जिल्ह्याला जोडणारा हा तो एक दुवा तयार होतोय नाशिक पासून. एवढं सगळं असताना तो प्रस्तावित पूल इतकी वर्ष त्या लाल फितीच्या कारभारामुळे तसाच पडून होता. श्रीकांत शिंदेंनी मनावर घेतलं, त्यांनी त्यांच्या वडिलांना मुख्यमंत्री म्हणून पत्र लिहिलं, सोबत त्या व्हिडिओचा दाखला दिला. मुख्यमंत्र्यांनी म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तो व्हिडिओ पाहिला. त्यानंतर त्या व्हिडिओमुळे त्यांनी मला एकदा भेटायलाही बोलवलं होतं आणि दरम्यानच्या काळात श्रीकांत शिंदेंनी ते काम मार्गी लागावं म्हणून थोडासा प्रेशर आणला सगळ्या प्रशासनावर आणि बघता बघता पुढच्या बजेटमध्ये त्याचं जे काही जी तरतूद असते ती मंजूर झाली.